तर महाराष्ट्रामध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये फार वाढ झाल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला। त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे। महिलांच्या पॉस्कोची देखील परिस्थिती तीच आहे। 20-21 ला देखील गुन्ह्यात वाढ झाली आहे। 22 ला 964 वरून 20 सालचे आता 22 साली 1184 वर केसेस गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी पडते अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस भरती करण्याचं हे सरकार का टाळतं हे आम्हाला कळत नाही। पण जी परिस्थिती रंगवली जाते की जणू काही महाराष्ट्रात खूप बलात्कार होत आहेत आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे। आज बलात्कारामध्ये महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर आहे। उत्तराखंड 15.4, उत्तर प्रदेश 15.4, राजस्थान 13.8, हरियाणा 12.7, हिमाचल प्रदेश 9.8, अरुणाचल प्रदेश 9.8, गोवा 9.4, छत्तीसगड 8.3, मध्य प्रदेश 7.3, झारखंड 6.8, ओरिसा 6.4, महाराष्ट्र 4.8। त्यामुळे महाराष्ट्र हा 16व्या क्रमांकावर या ठिकाणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।